या अय्युहा النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير يحلفون بالله ما قالوا ولقد قالوا كلمة الكفر وكفروا بعد إسلامهم وهموا بما لم ينالوا وما نقموا إلا أن أغناهم الله ورسوله من فضله فإن يتوبوا يك خيرا لهم وإن يتولوا يعذبهم الله عذابا أليما في الدنيا والآخرة وما لهم في الأرض من ولي ولا نصير ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله لنصدقن ولنكونن من الصالحين فلما آتاهم من فضله بخلوا به وتولوا وهم معرضون فأعقبهم نفاقا في قلوبهم إلى يوم يلقونه بما أخلفوا الله ما وعدوه وبما كانوا يكذبون ألم يعلموا أن الله يعلم سرهم ونجواهم وأن الله علام الغيوب الذين يلمزون المطوعين من المؤمنين في الصدقات والذين لا يجدون إلا جهدهم فيسخرون منهم سخر الله منهم ولهم عذاب أليم استغفر لهم أو لا تستغفر لهم إن تستغفر لهم 70 مرة فلن يغفر الله لهم ذلك بأنهم كفروا بالله ورسوله والله لا يهدي القوم الفاسقين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही इन्कारी लोकांशी आणि मुनाफिक लोकांशी युद्ध करा आणि यांच्यावर सक्ती करा. यांचं ठिकाण आग आहे आणि जो देखील इथं पोहोचला अतिशय वाईट ठिकाणी पोहोचला. अल्लाहची शपथ घेऊन म्हणतात की आम्ही असं बोललो नाही. खरं तर त्यांनी आपल्या तोंडानं सत्याचा इन्कार केलेला आहे आणि इस्लामचा स्वीकार केल्यानंतर ते काफिर झाले आणि यांचे इरादे मोठे भयंकर होते. परंतु हे लोक आपल्या हेतूत यशस्वी होऊ शकले नाहीत आणि ही सर्व परतफेड त्यांनी या उपकाराची केली की अल्लाहनं त्यांना आपल्या असीम कृपेनं श्रीमंत केलं आणि पैगंबरांनीही त्यांना बरंच काही दिलं होतं. आता जर हे तौबा क्षमा याचना करतात तर ते त्यांच्या हिताचं आहे आणि जर मानणार नाहीत तर मग अल्लाहनं लोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी त्यांना मोठी दुःखदायक अजाब द्यायचे आहे आणि समस्त जमिनीवर शोधूनही त्यांना कोणी मित्र आणि मदतनीस लाभू शकणार नाही. यांच्यात काही लोक असेही आहेत ज्यांनी अल्लाहशी वायदा केलेला होता, जर अल्लाह त्यांना आपल्या कृपेनं फायदा पोचवेल तर ते देखील दान पुण्याच्या कार्यात भाग घेतील आणि सदाचारी बनण्याच्या आणि सत्कर्म प्रसाराच्या कामास लागतील. मग जेव्हा अल्लाहनं यांना आपल्या कृपेनं संपत्ती प्रदान केली तर हे लोक कंजूसपणा करू लागले आणि सदाचारापासून बेपर्वा होऊन अंग चोरू लागले. अल्लाहनं आपल्या भेटीच्या दिवसापावेतो फुटीची बीज यांच्या मनात पसरवली यासाठी की यांनी अल्लाहला दिलेल्या वचनाचा भंग केला आणि खोटं बोलत राहिले. काय हे लोक एवढंही जाणू शकले नाहीत की अल्लाह यांचे भेद आणि गुप्त सल्ला मसलतीच्या सर्व गोष्टी जाणतो आणि अल्लाह अदृश्याच्या समस्त गोष्टींचं ज्ञान राखतो. हे लोक टोमणे मारतात त्या इमानधारक लोकांना जे मोकळ्या मनानं दान देतात आणि ज्यांच्याजवळ मेहनत मजुरीशिवाय दुसरं धन नाही त्यांच्या दान पुण्याची थट्टा उडवतात. उत्तरादाखल सर्वश्रेष्ठ अल्लाह यांना या थट्टा मस्करीची सजा देईल आणि त्यांच्याकरता दुःखदायक शिक्षा यातना आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा किंवा करू नका, सारखंच आहे. जर तुम्ही त्यांच्याकरता 70 वेळाही क्षमा याचनेची प्रार्थना कराल तरी देखील अल्लाह त्यांना माफ करणार नाही. याकरता
की हे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची आज्ञा भंग करीत राहिले आणि अशा हीन आणि दुराचारी लोकांना अल्लाह सन्मार्ग दाखवित नाही.